नंतर राधिका वाचेल आणि त्याचं उत्तर राधिकाने सांगणार आहे. ठीक आहे, राधिका सांगशील ना उत्तर? ठीक आहे, चला राधिका आहे का? आहे ना राधिका? राधिका ठीक आहे. ठीक आहे, क्वेश्चन वाचो बरं. राहुलने 15,000 राहुलने 15,000 3 वर्षासाठी काही दराने सुभाषला वापरायला दिले. सुभाषने त्याला 85 व्याज दिले तर व्याजाचा दर दशांशे किती असेल? मग काय करावं लागेल आता? तर आपल्याला सूत्र लिहावं लागल. सूत्र लिहावं लागेल. बर ठीक आहे, एक मिनिट थोडं थांबा. आता बघा एकदम छान, राधिकाने एकदम छान सांगणार आहे बघा. आता लक्ष द्या सगळ्यांनी. आता बघा राधिकाने सांगणार आहे, तुम्ही लक्ष द्या सगळ्यांनी. आता आपल्याला काय काय दिलं बघा, लक्ष द्या. इथे मी थोडस कागद असं क्वेश्चन ठेवतोय आणि कागद तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, आन्सर दाखवत नाही, कागद तेवढं दिसेल, फक्त क्वेश्चन दाखवतोय. ठीक आहे, आपल्याला काय दिलं रे इथं बघा, हा जो दिलाय तो 15,000 काय दिलेला आहे? मुद्दल दिले. काय दिले बाळा? मुद्दल सर. मुद्दल. ठीक आहे, मुद्दल दिली 15,000. बघा 15,000 मुद्दल किती दिली? 15,000. लक्षात ठेवा. 3 वर्ष म्हणजे हा काय झाला? वर्ष. काय झाला? कालावधी. ठीक आहे, कालावधी. कालावधी किती दिला? 3 वर्ष. ठीक आहे, 3 वर्ष. त्याच्यानंतर बघा काय दिलेलं आहे बघा, व्याज किती दिला? मग राहुलने 15,000 रुपये दिले ना, सुभाषने त्याच्यावर व्याज किती दिला? 85. म्हणजे सरळ व्याज दिलेला आहे, म्हणजे व्याज म्हणजे सरळ व्याज. ठीक आहे, किती दिला? 45, म्हणजे 4,500. मग आता आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला सूत्र सगळ्यांना माहितीये बरोबर ना? सूत्र काय आहे बाळा? नुसती टाइमपास. सरळ व्याज. टाइमपास कोण आहे? कोण आहे रे? टाइमपास कोण आहे? अरे यार, टाइमपास नुसती कोण आहे? अर्षदा. काय होतं रे अर्षदा? चला, आपल्याला आन्सर काढायचं आहे बघा. व्याज, सरळ व्याज बरोबर व्याज बरोबर किंवा सरळ व्याज टाका. काय म्हणतोय? म गुणिले द गुणिले क डिवाइड बाय 100. 100. सगळ्यांना दिसतंय? सगळ्यांना दिसतंय? ओके. आता मग काय करणार बाळा? मग आता आपल्याला सगळे व्हॅल्यू दिलेले आहेत बरोबर, सगळे व्हॅल्यू दिलेले आहेत. तर आपल्याला काय काढायचं आहे? दर सांगितलंय बरोबर. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? आपल्याला काय काढायचं आहे? आपल्याला दर काढायचा आहे. क्वेश्चन मार्क दर. तर दर साठी आपण सूत्र तयार करू. दर साठी सूत्र तयार करण्यासाठी सरळ सरळ इथे व्याज आहे. मग आता इथे लिहितोय बघा, बंद कर थोडस माईक, थोडं व्याज. आता हा काय रे? भागाकारात आहे. इकडे गेल्यानंतर गुणाकारात जाईल बघा, गुणाकारात गेला. ठीक आहे, ठीक आहे. हा इकडे आता गुणाकार, हे हा काय इथं आता भागाकारात आहे, इकडे त्याला पाठवलं व्याजकडे, गुणाकारात गेला. आपल्याला दरचं सूत्र तयार करायचं असेल तर दर इथं जागेला ठेवतो बघा. दर इथं जागेला ठेवलं म्हणजे दर इथं द म्हणजे दर असं ठेवणार. आणि म आणि क इकडे जाईल, तर दोघं पण गुणाकारात एकमेकाच्या. म इथं आला आणि क पण इथं आला. ठीक आहे, क म्हणजे कालावधी, म म्हणजे मुद्दल. लक्षात ठेवा. आणि ह्या पद्धतीचं आपलं सूत्र तयार झालं बरोबर. अशा पद्धतीचं आपल्याला काय झालेलं आहे? सूत्र तयार झालेलं बघा. सगळ्यांना दिसतंय? वाटल्यास असं लिहून पण घ्या. तसं मग एकच सूत्र आहे, सरळ व्याज बरोबर म द क डिवाइड बाय 100. ठीक आहे, हे एकच सूत्र आहे, पण त्याला तुम्हाला इकडलं तिकडं तिकडलं इकडं करता आलं पाहिजे. ठीक आहे, याच्यातली कुठली जरी व्हॅल्यू विचारलं तर तुम्हाला इकडलं तिकडं तिकडलं इकडे करता आलं पाहिजे. ठीक आहे, सगळ्यांना कळतंय? आता आपल्याला दर काढायचं. ठीक आहे बाळांनो, आता आपल्याला सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत बघा. मी इथे दर बरोबर लिहितोय. ठीक आहे, दर बरोबर. आता ठीक आहे, दर बरोबर बघा. आपल्याला व्याज दिलेला आहे का नाही बाळांनो? व्याज. मग व्याज किती आहे आपला? व्याज आहे 4,500 बरोबर. 4,500 गुणिले, आता काय मग गुणिले 100 लिहा. 100. ठीक आहे, गुणिले 100. ठीक आहे, भागिले भागिले बघा, भागिले. आता म आणि क, म किती आहे? 15,000 आहे आणि क का म्हणजे 3 वर्ष आहे कालावधी. ठीक आहे, म बघा इथे लिहितो, म 15,000 गुणिले 3 क कालावधी. ठीक आहे, कालावधी. आता याला तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला सॉल्व्ह करायचं. आता कसं सॉल्व्ह करायचं? सगळ्यात मोठा प्रश्न, सगळ्यात मोठा प्रश्न कसं सॉल्व्ह करायचं बघा. आता याचे 2 शून्य काढूया, ह्यात 100चे 2 काढलं. ठीक आहे, बघा सगळ्यांना दिसतंय? नंतर ह्याचं 1 शून्य काढला, ह्याचा 1 काढला बघा, ह्याचा 1 काढला. मग आता बघा 15 1 15, 15 त्रिक 45, हा शून्य इथं लागेल. ठीक आहे, मग आता 3 राहिलं ना बाळा, नाही तर 3. मग आता इथे 30 झाले, 30 वर राहिले, इथे 3 राहिलं. 3 1 3, 3 दाई 30, म्हणजे काय आलं? 10% काय आला आपला? दर आला. 10% काय आला बाळांनो? दर. बघा पर्याय कुठं दिसतो बघा,
पर्याय क्रमांक 1 हे आहे. सगळ्यांनी उत्तर बरोबर आहे. बरेच जणांनी उत्तर काढलेलं आहे. ठीक आहे, चला सगळ्यांना कळालं. ज्याला कळालं नसेल तर बघा हे याचा स्क्रीनशॉट मारून घ्या वाटल्यास. ठीक आहे, क्वेश्चन दिसेल आणि याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. काय काय दिलंय काय काय नाही लिहून स्क्रीनशॉट मारून घ्या वाटल्यास. ठीक आहे, दिसत नसेल समजलं नसेल एक बार बघायचं आणि तुमच्या बुक मध्ये उतरवायचं. जशाचं तसं उतरायचं. ठीक आहे, दिसलं पाहिजे सगळा क्वेश्चन. ठीक आहे, क्वेश्चन चला पुढचा क्वेश्चन घेऊ का. चला सानवी कळलं का बाळा. सानवी शिंदे कळालं का. सानवी हो सर. ओके, सानवी शिंदे आणि सानवी दोन्ही पण. ठीक आहे, चला सगळ्यांना कळालं. ओके चला ओके. आता बघा मध्येच बोलायचं नाही माईक करून. सगळ्यांना ऑन केलेलं आहे. ठीक आहे, ज्याला अडचण असेल त्यांनी बोलू शकतो. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन घेऊया. आता बघा सगळ्यांना आला पाहिजे पुढचा क्वेश्चन पण. बघा आता पुढचा क्वेश्चन बघा. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन दिसतोय का तुम्हाला. दिसत नसेल तर बघा आता तुम्हाला थोडस दाखवतो वरती. ठीक आहे, ठीक आहे, दिसतंय का आता. ओके, सगळ्यांना दिसतोय. दिसतोय ना. ओके, ठीक आहे, सगळ्यांना दिसतोय. दिसतोय. चला 66 नंबर सॉल्व्ह करायचंय. चला 66 नंबरचा सॉल्व्ह करायचा आणि त्याचं उत्तर कोण सांगणार आहे त्याने मी म्हणून हे टाकायचं चॅट बॉक्स मध्ये टाकायचं. ठीक आहे, चला सॉल्व्ह कर. चला ओके, मी शिव म्हणते मी. ओके ठीक आहे. आता बघा एकदम सोपं आहे. 27 शतक. आता 27 शतक तुम्हाला शतक कळायला पाहिजे. शतक. ठीक आहे, शतक. विराट कोहली शतक मारला म्हणजे काय मारला होता रे. किती रन काढतो मग तो शतक मारला म्हणजे 100 रन काढतोय. ठीक आहे, चला 3 दशक मायनस 5 एकक बरोबर किती. ठीक आहे, चला आता तुम्हाला सगळं तुम्हाला जमलं पाहिजे. 27 शतक. ठीक आहे, चला 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 आता शतक दशक आणि एकक कळलं पाहिजे. ठीक आहे, ह्याला कसं सॉल्व्ह करायचं बघा. ओके ठीक आहे, मी आता बघा उत्तर टाकायचं. तुम्ही उत्तर टाका. उत्तर टाकायचं तुम्ही. उत्तर टाकायचं. बर शिवम कसं सांगते बघूया. शिवमचं ऐकतो आणि नंतर मी सांगतो. ठीक आहे, शिवम कसं सांगतो बघ. चल शिवम कसं सांगतो बघूया. शिवम म्हणते मी. ओके हा शिवम बोल रे. शिवम कसं सांग बरं. बर ओके आन्सर येत आहेत. मानेचं पण आन्सर. शिवम बोलशील का. येस सर. हा बोला. कसं सर काढलं. 27 शतक म्हणजे 27च्या पुढे 2 शून्य लावायचे. ओके ठीक आहे, चला पुढं. सर गुणिले 3 दशक म्हणजे 3च्या पुढे 1 शून्य लावायचा. बर ठीक आहे, ओके पुढं. सर -5 एकक म्हणजेच 5च येणार. बर ठीक आहे. बघा आता शिवम मस्त सांगितलं. चला शिवमनं सांगितलं आता मी बघा सांगतो. ठीक आहे, शिवम थोडं माईक बंद करा. माईक बंद करा थोडं. आता सगळ्यांनी लक्ष द्या. बऱ्याच जणांनी काढलेलं आहे उत्तर. ठीक आहे बघ. ओके सगळ्यांना दिसतोय. 27 शतक 27 लिहितोय. शतक म्हणजे 100 असते. ठीक आहे, म्हणजे ह्याला जर मी काय केलं 27 एक 27 म्हणजे किती झालं 27. बरोबर बरोबर का. आता गुणिले म्हणजे 3. आता मी काय करतो गुणिले 3 दशक. दशक म्हणजे काय असतो 10. मग हे किती झाले 30 झाले. ठीक आहे, म्हणून इथे 30 लिहिले. मायनस मायनस आता -5 एकक म्हणजे काय 1 म्हणजे 5 एक 5 म्हणजे 5 लिहिलं. ठीक आहे, अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने मग मी इथं 5 लिहिलं. आता याला बरोबर किती म्हटलंय. बरोबर किती तर आपल्याला उत्तर काढायचंय. बरोबर किती म्हणलंय. बरोबर बरोबर किती. आता बघा सिंपल. बघा सिंपल आता काय करावं लागेल बघा. ओके सिंपल आता गुणाकार करावं लागेल. पहिलं आपल्याला पदावलीनुसार जावं लागेल. बॉड मास नुसार. ठीक आहे, पदावलीनुसार आपल्याला जावं लागेल. तर आता बॉडमास रूल नुसार जावं लागेल. बघा आता 1 2 3 आता 3 शून्य येतो. 1 2 3 शून्य लिहिलं. आता मग 27 त्रिक किती रे. 27 त्रिक किती तुम्हाला जर आता बघा 27 त्रिक तर बघा गुणाकार करा. मग 3 7 21 ला 1 बरोबर. 3 7 21 ला 1 हा चले 2 3 दोन्ही 6 6 2 6 2 किती रे. चला 6 2 किती 8. मग किती झालं रे 81,000. बरोबर 81,000. ह्याचा गुणाकार केला दोघाचा तर 81,000 -5 बरोबर किती रे किती क्वेश्चन मार्क. ठीक आहे, मग आता तुम्हाला ह्या 81,000 मधून 5 काय करायचे आहे इथं मायनस करायचे म्हणजे काढायचे.
बघा आता इथं लिहितोय मी बघा 81,000मधून मी काय केलं 5 मायनस केलं बघा 5 इथे किती 5 उरले इथे किती उरले मग 9 इथे किती 9 मग आता इथे किती राहिले रे 0 म्हणजे इथं पण किती इथे किती राहिले बाळा 9 चला इथे किती राहिले 5 इथं 9 इथं राहिले 0 ठीक आहे 0 आणि इथं 8 ठीक आहे 8 चला तुमचं उत्तर किती आलं रे 80,995 आलं का सगळ्यांचं 80,995 सगळ्यांचं उत्तर 80,995 आलं चला सगळ्यांना समजलं का रे सगळ्यांना समजलं का चला सांगायचं सगळ्यांना समजलं चला सगळ्यांना समजलं असेल तर पुढे जातोय ठीक आहे सगळ्यांना समजलं तर पुढे जातो ठीक आहे ओके सगळ्यांना समजलं ओके ठीक आहे सोपं सोपं आहे ओके सोपं क्वेश्चन खूप सोपं आहे असा विचारला ना असा विचारतो तुम्हाला तर विचारलं तर हा सगळे विचारलेले आहेत क्वेश्चन सगळे 18चा पेपर आहे तुमचा शिष्यवृत्तीचा ठीक आहे 2018चा पेपर आहे शिष्यवृत्तीचा तर विचारलेले क्वेश्चन सर्व घेतोय आपण ठीक आहे आपल्याकडे सगळे प्रश्नपत्रिका आहे सगळ्या प्रश्नपत्रिका आपण सॉल्व्ह करून घेणार आहे तर रेग्युलर राहायचं आणि मार्क हे आज तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही विचारणार नाही एक्झामिनर ठीक आहे तर तुम्हाला रेग्युलर राहायचं आहे आणि आपल्याला पूर्ण एक्झाम पास करायची आहे ठीक आहे तर रेग्युलर राहायचं आहे काही डाऊट असेल तर विचारायचं आहे ठीक आहे बघा आता एका संख्येला सहाने गुणण्याच्या ऐवजी 10ने गुणले असतास गुणाकार 30ने कमी होतो तर ती संख्या कोणती मग आता अशा वेळेस काय करायचं शुभ्राने सांगतो म्हटलं तर शुभ्राने कसं सांगते चेक करूया ठीक आहे तर शुभ्राने सांगणार आहे बघूया आता कसं सांगतो सगळ्यांना लक्ष द्या बऱ्याच जणांना माहिती आहे हा सॉल्व्ह कसं करायचं क्वेश्चन ठीक आहे चला बोला शुभ्रा सर एका संख्येला 16ने गुणण्याऐवजी 10ने गुणले असता गुणाकार 30ने कमी 30ने होतो कमी होतो तर तर ती ती संख्या संख्या कोणती हा तर मी पहिला पर्याय घेतला पर्याय 5 घेतला हा आणि 5 गुणिले 16 केलं बर पहिला पर्याय तू काय केलं 5 घेतलं 5 गुणिले 16 केले 16 पाच्या 80 80 हा आणि मग 5 गुणिले 10 केलं 50 5 गुणिले 10 केलं मग किती झालं 50 दोघांचा डिफरन्स आणि काढले मग बरोबर 80 नी 50चा वजाबाकी केली आणि 30 आलं म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 1 का हा म्हणून ओके ठीक आहे बरोबर आहे आता पर्याय क्रमांक 1 जर दिला नसेल तर तुम्ही कसं केलं असता मग आता बघा आता ह्याला कसं सॉल्व्ह करायचं अजून एक पद्धत सांगतो बघा आता काय करायचं ठीक आहे आता शुभ्राने काय केली पर्याय वापरली आता काय केली शुभ्राने बघा पर्याय घेतली पहिले 6ने गुणली ठीक आहे नंतर काय केली 10ला पण 5 न गुणली बरोबर आता इथं सिंपल आहे बघा काय डोकं लावायचं बघा एकदम सिंपल आहे बघा एका संख्येने 16ने गुणण्याच्या ऐवजी 10ने गुणले असता गुणाकार 30ने कमी येतो बरोबर 30ने कमी येतोय मग आता अशा वेळेस काय केली शुभ्राने पर्याय क्रमांक 1 घेतली 16ला 5ने गुणली 80 आलं आणि 10ला पण 5 न गुणलं किती आलं 50 आलं यांचा डिफरन्स म्हणजे यांचा फरक केला तर 30 आलं मग बरोबर हे तिथे 30 आलं का मग पर्याय क्रमांक 5 आहे तसं पर्याय क्रमांक 2 घेऊन बघा 16 गुणिले 6 करा आणि त्याच्यानंतर 6 गुणिले 10 करा मग यांचा डिफरन्स चेक करा बघा काय येतो चला सांगा रे 16 गुणिले 6 किती येते चला सांगा चला 30 येते का चेक करू ठीक आहे मग दुसरं एक सांगतो मी तुम्हाला नंतर एक ऑप्शन सांगतो ठीक आहे दुसरी ट्रिक सांगतो अजून चला करा बरं 16 गुणिले 6 किती येते चला 16 सकी 96 का रे सगळ्यांनी टाका की चला किती येतोय चला 16 सकी 96 ठीक आहे मग हे 6 बरोबर 6 तर इथं 6 आणि हा किती रे किती उरले चला बोला बाळांनो उरले किती चला उरले किती 6 आणि 3 9 ना मग 3 चला याच्यातून काढा ओके ठीक आहे 36 येत आहे पण आपल्या इथे किती आहे 30 आहे तसं सगळे पर्याय चेक करावं लागणार आहे इथे 1 नंबर पर्याय दिल्यामुळे तुम्हाला काय झालेलं आहे ऑप्शन भेटून गेलेला आहे डायरेक्टली तुम्हाला भेटून गेला आहे तसे 4ही ऑप्शन तुम्हाला हे करावं लागणार आहे पण आता बघा दुसरी ट्रिक सांगतो लक्षात ठेवा जर असं विचारलं एका संख्येला 16ने गुणण्याच्या ऐवजी 10ने गुणले ठीक आहे गुणले असतात तर गुणाकार 30ने कमी होतो गुणाकार काय केला 30ने कमी झाला बरोबर 16ने गुणण्याच्या ऐवजी काय झाला 16ने गुणाच्या ऐवजी 10ने गुणले ना
मग काय केलंय बघा, ह्या दोघाचा डिफरन्स काढा. 16 - 10 करा. 16 - 10 करा. किती दोघाचा डिफरन्स करा, म्हणजे दोघाचा फरक काढा. 16 - 10 केल्यावर किती येतं उत्तर? 6 येते. ठीक आहे, 6 येते. ठीक आहे, 6. बघा 16 - 10 बरोबर. याने काय केलंय, 16ने गुणण्याच्या ऐवजी 10ने गुणलं ना. मग ह्या दोघाचा डिफरन्स केला, 6चा डिफरन्स आला, फरक 6चा फरक आला. बरोबर का नाही? आणि आता गुणाकार 30ने कमी आला. ह्या 30ला काय करा, ह्या 30ला काय करायचं आहे, 6ने भागायचं. या 6ने भागायचं आहे. बघा 16 बघा बघा 6 पंचे 30. बघा 6 पंचे 30. पर्याय क्रमांक काय बघा तुमचा? 1 आहे. चला, हे कळालं का नाही रे? चला, आता कळालं का नाही? एकदम सोपं आहे. हे पर्याय न वापरता तुम्हाला असं पद्धतीने काढता येते. ठीक आहे, शुभ्रा काढता येते ना? चला, असं पण काढता येते. चला, असं पण काढता येते. काय करायचं, फरक घ्यायचा, या दोघाचा फरक घ्यायचा आणि जो गुणाकार येतो त्याला भागायचं. काय केलं बघा, परत एक बार सांगतो. 16ने गुणण्याच्या ऐवजी 10ने गुणलं, म्हणजे ह्यांचा दोघाचा फरक म्हणजे 6 आला. बरोबर. आणि त्याचा गुणाकार 10ने गुणले असता गुणाकार, ह्या 10ने गुणला असता त्यांचा गुणाकार 30 आला. या 30ला या फरकानं आपल्याला भागलं तर बघा 6 पंचे 30 हे तुमचं उत्तर आलं. अशा पद्धतीने काढू शकता तुम्ही. कळालं का? चला, सगळ्यांना कळालं? पुढे जाऊ का? चला, पुढे जाऊया. ठीक आहे, चला पुढे जाऊया. चला, अशा पद्धतीने पुढचा क्वेश्चन वाचायचा आहे आणि त्याचं उत्तर पण काढायचं आहे तुम्हाला. चला, पुढचा क्वेश्चन वाचायचा आणि त्याचं उत्तर पण काढायचं आहे. चला, एका दुकानदाराने 50 किलोग्राम ज्वारीपैकी 40 किलोग्राम 250 ग्राम ज्वारी विकली, तर त्याच्याकडे किती ज्वारी शिल्लक राहिली? एका दुकानदाराने 50 किलोग्राम ज्वारीपैकी 40 किलोग्राम 250 ग्राम ज्वारी विकली, तर त्याच्याकडे किती ज्वारी शिल्लक राहिली? एकदम सोपं आहे का नाही रे? आता बघा, दुकानदाराकडे किती होती ज्वारी? चला, आता लिहितोय. दुकानदाराकडे ज्वारी किती होती? 50 किलोग्राम. ठीक आहे, 50 किलोग्राम होती. त्यापैकी किती विकली? 40 किलो 250 ग्राम विकली. ठीक आहे, तर बघा ह्यांची तुम्हाला काय करायचं, ह्यांचा काय करायला लागेल, फरक काढा. फरक काढल्यानंतर इथं 0, या 10 मधून 5 गेले 5, इथं उरले 9, 9तून 2 गेले, किती उरले रे? 7 उरले. मग दशांश चिन्हाला दशांश नाही, इथं राहिले 9 आणि इथं 4 राहिले होते, 4तून 4 गेले 0, म्हणजे उत्तर किती आलं तुमचं? 9 किलो 750. 9 किलोग्राम 750 ग्राम. ठीक आहे, चला, ऑप्शन क्रमांक किती आहे रे? ऑप्शन क्रमांक 4 दिसतोय का सगळ्यांना? ऑप्शन क्रमांक 4 दिसतोय का? चला, कळालं का? बघा, सिंपल क्वेश्चन आहे, सगळ्यांना समजला? चला, पुढे जाऊ का? आता तुमच्या आवडीचा क्वेश्चन आला. ठीक आहे, तुमच्या आवडीचा क्वेश्चन आला. चला, तुमच्या आवडीचा क्वेश्चन सॉल्व करा. चला, दिसत नसेल तर सांगायचं, आता दिसतोय. चला, सॉल्व करा. घनाच्या कडा या घनाच्या शिरोबिंदू व पृष्ठाच्या बेरीजपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे? चला, एकदम सोपं आहे का नाही रे? बघा, घनाच्या कडा या घनाच्या शिरोबिंदू व पृष्ठाच्या बेरीजपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे? बघा, आता काही सिंपल आहे ना. चला, कोण सांगणार आहे याचं उत्तर? चला, ह्या दोघांपेक्षा, इथं पेक्षा आहे, लक्षात ठेवा. आपल्याला कसं लक्षात ठेवायचं सांगितलं? पेक्षा. या पेक्षा कमी आहे का जास्त आहे सांगायचे. चला, या दोघांपेक्षा कमी आहे का जास्त, याच्या पेक्षाच्या कम्पेअर करायचं, तुम्हाला तुलना करायची, पेक्षा तुलना करायची. सिंपल, असं तुम्हाला कळलं पाहिजे. ठीक आहे, चला सॉल्व करा, उत्तर काढा. चला, मला सांगा, घनाच्या कडा किती असतात रे? 12. ठीक आहे, शिरोबिंदू किती असतात? 8. पृष्ठ किती असतात? 6. दोघांची बेरीज करा, 14. मग 14 पेक्षा कमी का जास्त घनाच्या कडा? लक्षात ठेवायचं, कितीने कमी कितीने जास्त सांगायचं आहे. 4ने, अरे
4ने? अरे 4ने कसं? बघा आता. चला शुभ्रा, उत्तर टाकायचंय 4 म्हणतात बरेच जण. ओके चला. अरे वा, 4ने. रिया 4ने. अरे 4ने कसं रे? कसं केलं रे? 4ने कसं केलं तुम्ही? चला, माने टाकली 2. 2ने काय? 2 फक्त काय माने? कमी का जास्त? तिथं ऑप्शन दोन्ही आहेत, 2ने जास्त 2ने कमी. मग कुठलाही करू शकता. हे केला चुकला, हे निघालं ऑप्शन बरोबर. कसं करणार सांगायचं आहे. 3 पर्याय क्रमांक. ओके 3. बर, 2ने कमी म्हणतायत. आता बघा, आता हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, आता 2 ऑप्शन 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 काय रे? ऑप्शन नंबर काय रे? शरवी सानवी ऑप्शन नाही म्हणते का तू? चला, सानवी सांगणार आहे ऑप्शन नाही म्हणते. बघूया ऑप्शन नाही का, आपण शोधूया. ठीक आहे, चला बरं. मला काय म्हणायचं आहे, एवढी स्ट्रेंथ का कमी? चला सर आता काय करायचं? हा चला सॉल्व्ह करायचं. सानवी कसं करणार सॉल्व्ह तुम्ही? ऑप्शन क्रमांक 3. हा बोला. सर घनाच्या कडा 12 असतात. ठीक आहे, आता तुम्हाला घनाच्या कडा वगैरे शिकवलं होतं. एक घन असतो. घन आता तुम्हाला दाखवू का? आता घनाच्या ऐवजी मी तुम्हाला काय दाखवतो? सर एक मिनिट. माझ्याकडे आहे, दाखवू? काय घन आहे का? आहे. हा, सानवी दाखवणार आहे बघा. घनाच्या कडा दाखवणार आहे आणि हे त्यांचे शिरोबिंदू आणि पृष्ठपण दाखवणार आहे. सानवी दाखव रे. सानवी आहे का तुझ्याकडे अवेलेबल? बघा रे, सानवीकडे लक्ष द्या सगळ्यांनी. चला, सानवीनं दाखवते. ठीक आहे, चला दाखव रे सानवी. चला सर, एक बघा बरं, मिनिट तिच्याकडे सर. घन आहे. हा, लगेच लवकर सगळ्यांना दिसलं पाहिजे असं. ओके, आहे तिच्याकडं घन आहे. चल, घनाच्या कडा कोणत्या असतात बाळा? दाखव बरं. सर एक. हा, एक. ओके, एक, ते बघा त्याच्यावर त्या दोन. कॉर्नरवर असे तिनं काय करते? 2. हा चला, ही 3 3. ओके. आणि ही 4 हा ओके, वरच्या 4 झाल्या, आणि त्याच्या मागच्या 4. मागच्या 4. हा, सगळ्यांना दिसलं पाहिजे. करून दाखवा बरं हे असं. एक असं बोट फिरून दाखवा त्याच्यावर. 1, हा बघा बरं, 2, तिनं दाखवते. हा ठीक ही आहे, 3, 2. 3, 4. 4. ओके ठीक आहे, ते 4 म्हणजे दोन्ही 8 झाल्या. पाठीमागचे हो. 4 आणि हा आणि मगाशी आता आपण जो ही इथली साईड हा पकडलेली म्हणून आपण हे 2 पकडायच्या. बर. ओके, काय केलं बघा सांगतो तुम्हाला. इथं दाखवतो, इकडे बघा. सानवीने कसं केलं बघा. थांब सानवी, 1 मिनिट. सानवी थोडस 1 मिनिट. माझं दाखवतो इकडे बघा. सानवीचं बघा. सानवी जे काय दाखवलं तुम्हाला इथं दाखवतो बघा. घन मी काढतो, व्यवस्थित काढतो, तुम्हाला पण दिसलं पाहिजे. ठीक आहे, आता कडा तुम्हाला दाखवतो बघा घनाच्या. सानवीने दाखवले तेच मी दाखवतो बघा. छान सानवी. हा छान. असं असं तुमच्याकडं तुम्हाला कळलं पाहिजे. आपला अभ्यास पण होतो. व्यवस्थित दिसलं की तुम्हाला लक्षात राहील. थांब सानवी, थांब 1 मिनिट बाळा. आता कडा बघा, जी काय दाखवली सानवी ना, जी काय ते वरची कॉर्नर दाखवली बघा. हे 1, हे 2, हे 3, हे 4. हे 4 कडा झाल्या. हे 5. आता उभे घेतो. 5, हे 6, हे 7, हे 8. बघा लक्षात घ्या, 8. हे बघा, हे 9, हे 9, हे झालं. हे 10. ठीक आहे, हे 11 आणि हे 12. कळालं का बाळांनो? कळालं का? 12 कडा इथं. किती आहे इथं? 12 कडा. घनाचे 12 कडा लक्षात ठेवा. आणि शिरोबिंदू लक्षात ठेवा. सानवी शिरोबिंदू दाखव रे. सगळ्यांना कळतंय? अनम्यूट करा म्हणते सानवी. ठीक आहे, अनम्यूट करतोय सानवीला. ओके ठीक आहे. हा सानवी, चला शिरोबिंदू दाखवा मग. आता सगळ्यांना दिसलं पाहिजे. बघा रे, तिच्याकडे थोडं ठळक दिसलं पाहिजे. दाखव. पॉइंट लक्षात ठेवून. हा पॉइंट पकड. हा हा 1 मिनिट बघा. ते हे बघा, हा 1 पॉइंट लक्षात घ्या. हा 1. हा 2. चला, हा 3. ओके, हा 4. हा 4 बघा लक्षात घ्या. तिने दाखवलेलं मी खाली दाखवतोय. चला 4. हा इथे 5, हा 5, 6, 6, 7, 7 आणि हे 8. दिसतंय सगळ्यांना? 8 काय इथं शिरोबिंदू आहेत. लक्षात घ्या, शिरोबिंदू किती आहेत बाळांनो? शिरोबिंदू किती आहेत? 8 आहेत. शिरोबिंदू किती आहेत? 8 आहेत. आणि पृष्ठ पृष्ठ किती आहेत? सर पृष्ठ 6 आहेत. 6 आहेत. बघा, हात फिरवा बरं त्याच्यावर. असं दाखवा त्यांना. हात फिरवत बघा. हा पृष्ठ आहे बघा. इथं बघा. बघा सगळ्यांनी इकडे बघा.
सानवी जे दाखवते ते हे पृष्ठ आहेत बघा, हे पृष्ठ लक्षात घ्या. वरचा मी त्याला गिरवतो. हे एक झाला, हे हा खालचा दोन. 2, खालचा 2 बाळांनो, हे लक्षात घ्या. 2 हे खालचा, हे साईडचा 3, हा तीन. हा 3 चार. हा ठीक आहे. 4 हा 4, याच्या आणि हा पाठीमागचा 5 आणि हे समोरचा 6. ठीक आहे, समोरचा हा 6. सहा. ठीक आहे, दाखव साईच्या साई. 6 किती असतात? 6 पृष्ठ असतात, लक्षात घ्या. पृष्ठ काय करतात? 6. ह्या दोघांची आता ह्या हे बघा, शिरोबिंदू व पृष्ठाची बेरीज. मग आता इथं बघा, म्यूट करा तुम्ही. शिरोबिंदू व पृष्ठ बघा, शिरोबिंदू व पृष्ठ ह्यांच्या दोघांची बेरीज किती येते बाळांनो? 14 येते. बघा, याच्यापेक्षा काय 14 पेक्षा हे कडा कमी आहेत का जास्त आहेत बाळांनो? बघा, 14 पेक्षा हे काय इथं कमी आहेत. मग कितीने कमी आहेत बघा, 14 - 12 करा तर 2 ने कमी. हे उत्तर आहे तुमचं उत्तर. कोणापेक्षा? 14 पेक्षा. जो पेक्षा दिलाय त्याच्याशी कंपेअर, तुलना दुसऱ्याशी करायचं. कोणाशी? गटाशी केली. ह्या दोघांची बेरीज करून म्हणजे 14 बेरीज आली आपली. आणि यांची तुलना ह्या दोघांची तुलना ह्याच्याशी केलं म्हणजे 14 पेक्षा हा हे काय रे? कमी आहे 12. बरोबर, 2 ने कमी आहे. म्हणून पर्याय क्रमांक आपला 3 हे उत्तर आहे. कळालं? चला, सगळ्यांना कळालं का? चला, सगळ्यांना कळालं बाळांनो? चला, शिरोबिंदू, पृष्ठे, कडा कळाल्या सगळ्यांना? चला, पुढचा क्वेश्चन. जाऊ का पुढं? चला, जाऊ का पुढं? सगळ्यांना कळालं? ओके, ठीक आहे. आता हा पुढचा क्वेश्चन, आता जो ओके ठीक आहे, पुढचा क्वेश्चन खूप छान आहे. असा क्वेश्चन विचारला जातो तर सॉल्व्ह करायचा आहे सगळ्या. चला, बॉक्स घ्या, टाइम आणि उत्तर सांगायचं आहे. तुम्हाला प्रत्येकात तुम्हाला काय करावं लागणार आहे, हे तुम्हाला हे चिन्ह सगळे सिम्बॉल सगळे चिन्ह तुम्हाला टाकायचे आहेत आणि उत्तर टाकायचं आहे. कुठलं बरोबर आहे? खालील दिलेल्या पदावलीत चौकटीत क्रमाने कोणती योग्य चिन्हे येतील? या चौकटीत क्रमाने योग्य कोणती येते? चला, चिन्हे योग्य कोणती येतील क्रमाने? चला, हा क्वेश्चन कोणाला येतोय? चला, कोणाला येतोय कोण सांगा? ऑप्शन क्रमांक 2. आणि काय म्हणतोय समर्थ? मी सांगतोय. बघा, आता काय करायचं अशा क्वेश्चन सॉल्व्ह करते वेळेस. आता तुम्हाला इथं किती दिलं? 48. ठीक आहे, 48 इथं काय दिलंय? बॉक्स दिलंय. ठीक आहे, नंतर इथे काय 6 दिलंय, इथं काय दिलंय? चौकट दिलंय. ठीक आहे, नंतर इथं 2 दिलंय, इथं चौकट दिलंय, नंतर इथं 5 दिलंय आणि इथं चौकट दिलंय. ठीक आहे, आणि इथं समोर 5 दिलंय. ठीक आहे, मग अशा वेळेस काय करायचं? हा पर्याय क्रमांक 1 मधले सगळे ठेवायचे. इथं पर्याय क्रमांक 1 इथं इक्वल टू ठेवा, नंतर कॉमा, इथं काय करायचं? गुणाकार ठेवायचं. इथं गुणाकार आहे. ठीक आहे, दिसतंय. नंतर इथं बघा, इथे तुम्हाला बेरीज दिसतंय, मग बेरीज इथं पुढच्या चौकटीत टाकला. नंतर वजाबाकी हा पुढच्या चौकटीत टाकू. हे झाला आपला पर्याय क्रमांक 1. म्हणजे पर्याय क्रमांक 1 ठेवून बघूया. ठीक आहे, मग 48 इथं लिहिला बरोबर. 48 बरोबर ह्या दोघांचा गुणाकार करा. 6 दोन्ही 12. ठीक आहे, पदावलीनुसारच करतोय आपण. बरोबर, 6 दोन्ही हे 12 केला. ठीक आहे, मग हा प्लस आणि हे मायनस. बरं का, +5 आणि -5. बरोबर, हे दोघं काय होणार? प्लस मायनस कॅन्सल झाला. 48 बरोबर 12. बरोबर आहे का? हे LHS बरोबर RHS आलं का? उजवी साईड बरोबर डावी साईड यायला पाहिजे. आलं का? नाहीये. मग ऑप्शन क्रमांक 2 टाकून बघूया. तसंच बघा, 48 बघा, इथे चौकट आहे. चौकट इथं काय? भागाकार. ठीक आहे, नंतर इथं प्लस आहे, इथं 6 लिहिणार बघा. 6 जसं चौकटीत जागी काय करणार मी? प्लस टाकणार. कुठला? हा ऑप्शन युज करतोय, प्लस. पुढचा काय? मायनस. मग 2 लिहा आणि इथं मायनस लिहिलं. ठीक आहे, इथं पुढं 5 लिहा. मग इथे या चौकटीत काय येणार? इजिकल टू येणार. बरोबर ना? या चौकटीत इजिकल टू येणार, या चौकटीत इजिकल टू. आता बघा, मग आपल्याला पदावलीनुसारच जावं लागेल. पहिलं कोण येणार? पदावलीनुसार भागाकार येतोय, मग भागाकार करा. 6 8 48 प्लस 2 मायनस 5 इजिकल टू 5. बघा, बरोबर. आता बघा, ह्या दोघांची बेरीज करा बाळांनो. किती होते? 10 - 5 बरोबर हे 5. बरोबर, बरोबर. आता या 10 मधून 5 गेले तर उरतात किती? 5. बरोबर, हे किती? 5. बघा, 5 बरोबर 5 आलं का रे? म्हणजे पर्याय क्रमांक तुमचा आहे 2 हे उत्तर आहे. सानवी, कळालं का? सानवी शिंदे कसं सॉल्व्ह करायचं? आता तुम्हाला गरज आहे का पुढचे पर्याय टाकायची? काही गरज नाही. बघा, 5 बरोबर 5 आलं का नाही? बरोबर, डावी साईड बरोबर उजवी साईड आलं का नाही? सानवी 4 पर्याय क्रमांक सांगितली होती बाळा. कळालं का? कसं सॉल्व्ह करायचं? सगळ्यांना कळालं?
चला तसंच तिसरा टाकून बघा, चौथा टाकून बघा, उत्तर येत नाही बाळांनो. ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक कोण आहे? 2. चला सगळ्यांना कळालं? चला सगळ्यांना कळालं? स्क्रीनशॉट मारून घ्या वाटल्यास बाळांनो, तुम्हाला ज्याला जमलं नसेल त्यांना. ठीक आहे, चला कळालं सगळ्यांना? सानवीला विचारतो. शिंदे सानवी कुठे रे? शिंदे सानवी. येस सर. सानवी काय केलतीस तू? सानवी शिंदे सानवी आवाज येते का? अंदाने टाकलेला सर. अंदाजा का टाकताय? अंदाजा नाही टाकायचं. जमत नसेल तर विचारायचं. काय केलं इथं अंदाजा टाकायला? अंदाजा टाकायची गरज आहे का? काहीच नाहीये. चौकटीत इथं काय दिलं बघ, पर्याय क्रमांक 1. आता अंदाजा टाकायची गरज आहे का बाळा? आता बघ लक्ष दे. बघ खालील दिलेल्या पदावलीत चौकटीत क्रमाने कोणती योग्य चिन्ह येतील? आता चौकटीत या क्रमाने काय करायचं? चौकटी किती आहेत? 1 2 3 4 चौकटी आहेत. बरोबर? किती आहेत बाळा? 4 चौकटी आहेत. मग आपण पर्याय क्रमांक मधले टाकायचं. मग पहिलं काय? इजिकल टू या चौकटीत, नंतर कॉमा आहे, गुणाकार इथं टाका, नंतर इथं बेरीज टाका आणि इथं काय करायचं? मायनस टाका. मग तुम्ही सॉल्व्ह कराल तेव्हा इजिकल टू 48 बरोबर काय 12 आलं. म्हणजे हे बरोबर आहे का? 48 बरोबर 48 यायला पाहिजे, आलं नाही. म्हणून आपण पर्याय क्रमांक 2 कडे गेल्या. बरोबर? परत काय केलं? पर्याय क्रमांक 2 मध्ये काय? भागाकार आहे, बेरीज आहे, वजाबाकी आहे आणि इजिकल टू आहे. मग ह्या प्रत्येक चौकटीमध्ये एक एक टाकलं. ह्या सिक्वेन्स नुसार टाकलं, सिक्वेन्स नुसार. बरोबर? ह्या पद्धतीनेच टाकलं. बरोबर? पहिलं भागाकार आहे तर भागाकार टाका, बेरीज आहे तर बेरीज टाका, मायनस आहे तर मायनस टाका आणि इजिकल टू आहे तर इजिकल टू टाका. मग आपण सॉल्व्ह केल्यानंतर आपलं काय आले? 5 बरोबर 5. म्हणजे काय? LHS बरोबर RHS आलं. बरोबर? राईट साइड बरोबर लेफ्ट साइड. बरोबर आलं की नाही? तर डावी साइड बरोबर उजवी साइड यायला पाहिजे. मग 5 बरोबर 5 आलं, म्हणून आपण इथंच थांबलं. पर्याय क्रमांक 3 टाकून बघा, येत नाही. आणि पर्याय क्रमांक 4 पण टाकून तुम्ही सॉल्व्ह करून मला पाठवायचं सानवी. ठीक आहे? हे दोन्ही पर्याय टाकून सॉल्व्ह करून पाठवायचं सानवी. कळालं का सानवी कसं करायचं? अंदाजा टाकायचं नाही. कळालं सानवी? हो सर. हा, एक्झामला जर तुम्ही अंदाजा टाकल्या तर आपले मार्क्स जातील ना. मग क्लास करून काय उपयोग आहे का? नाही ना. चला, असा अंदाजा टाकायचं नाही, विचारायचं. ठीक आहे? पुढचा क्वेश्चन 71 नंबर. चला कोण सांगतो? 71 नंबर वाचायचं आहे आणि उत्तर काढायचंय. चला 71 नंबर. हा 71 नंबर काय म्हणतो बघा. एका बागेत एकूण 60 झाडे आहेत. एक बाग आहे त्याच्यामध्ये 60 झाडे आहेत बघा. यापैकी 1/3 झाडे आंब्याची आहेत बघा. त्यापैकी काय? 1/3 म्हणजे 60चे 1/3 काढा. नंतर 1/2 झाडे नारळाची आहेत. मग 1/2 काढा 60ची. आणि उरलेली झाडे फणसाची आहेत. तर बागेत फणसाची झाडे किती आहेत? तुम्हाला फणसाची झाडे शोधायची आहेत. किती आहेत? तर तुम्हाला काढता येतो बाळांनो, एकदम सिंपल आहे. चला चला बाळांनो, काढा. उत्तर कसं काढणं एकदम सोपं आहे. कोण सांगणार आहे? चला 19 जण आहेत, बाकीचे कुठे गेले रे? चला उत्तर काढायचे, सगळ्यांनी उत्तर काढायचे. आपले सगळे क्वेश्चन झाले पाहिजे बाळांनो. चला ऑप्शन क्रमांक 1 10 म्हणे. ओके ठीक आहे, बघूया. ऑप्शन क्रमांक 1 म्हणे बघा, लक्षात ठेवा. चला कोण कोण आहे? सुशील आला वाटते आज. ठीक आहे, सुशील आहे का बघूया. सुशील नाही वाटते आय थिंक. ओके सुशील नाहीये. रुद्र पण नाही, अरुद्र आहे. ओके ठीक आहे. ओके ठीक आहे. आता बघा हा कसा सॉल्व्ह करायचा बघा, सिंपल आहे. काय करायचं बघा, एकूण झाडे किती आहेत? टोटल 60 झाडे आहेत. बरोबर? एकूण किती येतं? 60 झाडे. एकूण झाडे किती येतं? एकूण झाडे किती येतं? एकूण झाडे किती येतं? एकूण झाडे 60 आहेत. 60 आहेत. एकूण झाडे किती आहेत? 60 आहेत. बरोबर? आता या 60 झाडापैकी 1/3 म्हणजे 60चे 1/3 काढा. 1/3 1/3 काय इथं? आंब्याची. मग आंब्याची भेटली इथं, आंब्याची लिहितो. आंब्याची ठीक आहे, व्यवस्थित लिहितो. थोडस आंब्याची व्यवस्थित आलं नाही बघा. आंब्याची 1/, ओके माने म्हणते मी. ठीक आहे माने. बघा आता पुढचा क्वेश्चन तुम्ही सांगा बाळा. आता काय करायचं? 1/3 आंब्याची काढा. म्हणजे किती झाले बघा? 3 1 3, 3 2 6, म्हणजे किती झालं? इथं काय? 0 पुढं, म्हणजे काय? 20 झाले. 20 गुणिले 1 म्हणजे किती? 20. हे 20 झाडे कशा झाली? आंब्याची. ठीक आहे, 20 झाडे आंब्याची झाली.
मग 1/2 झाडे किती नारळाची, म्हणजे 60चे 1/2 करा. 60चे 1/2 म्हणजे नारळाची. इथे लिहितो नारळाची. नारळाची लिहून घ्या, व्यवस्थित येत नसेल तर. नारळाची. मग बघा, बेत्रिक 6 म्हणजे किती झालं 30. 30 गुणिले 1 म्हणजे 30 गुणिले 1 बरोबर किती 30. हे 30 झाडं कशी झाली, 30 झाडे. 30 किती झाले, नारळाची झाली. मग आपले एकूण टोटल झाडे किती आहेत, 60 आहेत. मग ह्या दोघांची बेरीज करा. या दोघांची बेरीज जर केलं तर काय येते, 50 येते. बरोबर, या दोघांची बेरीज 50 येते. म्हणजे हे आंब्याची आणि नारळाची किती आहेत, दोन्ही मिळून 50 आहेत. टोटल झाडे किती आहेत आपले, 60 आहेत. मग 60 मधून तुम्ही 50 मायनस करा. 10 जे उरली ती कशाची आहेत बाळांनो, फणसाची आहेत. बरोबर, फणसाची. फणसाची फणसाची झाडे. सिंपल काढलं का नाही बरं, फणसाची. एकदम सिंपल पद्धतीने काढलं. बरोबर, 60चे 1/3 काढलं म्हणजे तुम्हाला आंब्याची भेटली. 60चे 1/2 काढलं, नारळाची भेटली. हे 30 आणि 2 किती, 50 झाले. मग टोटल झाडे किती आहेत, 60 आहेत बागेत. मग मला सांगा, 50 झाले, आंब्याची आणि नारळाची मिळून जर 50 झाले, उरलेली झाडे कशाची असणार आहेत, मग फणसाचीच असणार आहेत. एकदम सोपं आहे का नाही रे, उरलेली झाडे फणसाचीच असणार आहेत. कळालं का? चला, शिवम म्हणतोय, अनम्यूट करा. हा शिवम बोल रे, शिवम. सर तुम्ही नारळाच्या कॉलम मध्ये हा सर बोल. हा, तुम्ही नारळाच्या कॉलम मध्ये 2 1 2 2 3 6 केले, पण शून्य लावायचं विसरले. अरे शून्य लावलं ना, इथं केलं ना, इथं शून्य. हे असं हे शून्य आहे ना, असं इथं घे ना बाळा. कळलं का? हा सर, ते चुकलं होतं. हा, हे शून्य घे ना असं बाळा. इथं केलं ना, इथं पुढे बघ ना, पुढे बघ ना. 30 गुणिले 1 केलं, असंच गेलं ना बाळा. हे शून्य असंच ठेवला, असं इथं हे शून्य लावून घे, असं लावला. ठीक आहे, कळलं का शिवम? ओके समजणं सर. महत्वाचं आहे बाळा. हा, समजणं महत्वाचं आहे. मी इथे लिहिलं ना, 30 लिहिलं ना बाळा, पुढे लिहिलं होतं ना बघ, 30 गुणिले 1. बरोबर, इथं 20 केलं, 20 गुणिले 1 केलं म्हणजे बरोबर 20 लिहिलं ना. इथं बघ, इथे 30 लिहिलं, इथं लिहिलं नव्हतं म्हणून इथं 30 गुणिले 1 केलं. कळालं का? ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन. चला बाळांनो, पुढचा क्वेश्चन सगळ्यांना समजला का रे? चला पुढचा क्वेश्चन कोण आता मानेनी सॉल्व्ह करणार आहे. पुढचा क्वेश्चन, चला पुढचा क्वेश्चन काय बघा. 18 गुणिले 4 मायनस 6 चौकटीत 70 गुणिले 2 भागिले 2 मायनस 4 चौकटीच्या जागी कोणते चिन्ह येईल? चौकटी जागी कोणते चिन्ह येईल? ऑप्शन क्रमांक 3 म्हणतात. बा ठीक आहे, चला चौकटी जागी कोणतं चिन्ह येईल बघा. आता काय करायचं बघा, माने सांगशाल का? बरं ठीक आहे, सांगायची काय करणं, इथं बघा, लक्ष द्या. 18 गुणिले 4 मायनस 6 हे चौकट असंच लिहितो. ठीक आहे, चौकट. 70 गुणिले 2 भागिले 2 आणि मायनस 4. आता तुम्हाला काय करावं लागेल, पर्याय क्रमांक सगळे 3 म्हणतात. सर प्लीज, समर्थ. ओके ठीक आहे, समर्थ सांगेल. ठीक आहे सर, प्लीज म्हणतोय समर्थ. ठीक आहे, समर्थला सांगण्यास एक चान्स देऊया. समर्थ खूप म्हणतोय, मी सांगतोय सर. खूप इच्छुक आहे तो, इच्छुक आहे बघा. आन्सर सांगण्यासाठी इच्छुक असलं पाहिजे. ठीक, ओके. समर्थ बोल रे, समर्थ. हा सर मी ही पदावली सोडवली. हा, कुठली इकडली साईडची का? हो. हा, अगदी पहिलं. हा, गुणाकार करा पहिलं. हा, 18 चोक 18 गुणिले 4 तर 18 चोक 18 4 68. 18 4 68. बरोबर आहे का रे? बरोबर आहे का रे? हा सर तर सॉरी, गुणाकार 72. गुणाकार कर, मग येत नसेल तर बघ इकडे बघा रे. 18 चोक 72 होतं ना बाळा. सर बघ, मी 17 4 केलं. असं करायचं इकडे बघ. येत नसेल ना, 4 गुणिले 8 कर. सर 4 मला तिथून 12 सर मी 2. 17 4 केलं. नंतर मी बोललेलं का तुम्हाला मग 72 मायनस 6. बर ठीक आहे, चालतंय. ठीक आहे, 72 आलं ना बरोबर. 72 आता बरोबर आहे का मग? हो सर. ठीक आहे, मायनस 6 लिहू पुढं. हो सर. हा, चौकट असं. ठीक आहे, आता इकडली पदावली सॉल्व्ह केला का? सर आता आपल्याला यांची वजाबाकी करायला लागेल. ठीक आहे, वजाबाकी करतोय. इकडली साईडची पदावली सॉल्व्ह करून वजाबाकी कर बाळा.
सर 72 मायनस 6 आपला आन्सर येतं 66. 66 येतंय. बर 66 ठीक आहे. आणि आता 66. आपल्याला 70 मल्टिप्लाय बाय 2 करायचंय. बर 70 मल्टिप्लाय बाय 2 पहिलं भागाकार येईल ना बाळा. हो सर. मग भागाकार पहिलं भागाकार करा ना मग. 2/2 म्हणजे किती आला? 1 ना. 1 आला. आणि 70 मायनस गुणिले 1 70. 70 गुणिले 1 70. 70 वजा 4 70 वजा 4 66. हे पण काय येते? 66. हो सर. मग पर्याय क्रमांक काय रे? सगळ्यांनी काय टाकलं बघूया. पर्याय क्रमांक काय टाकले 4 सगळ्यांनी? नंबर येतो इज इक्वल टू 4 नंबर येतो इज इक्वल टू. चला 4 नंबर 66 बर इज इक्वल टू येते. चला बर 4 नंबर का 66 बरोबर 66 ठीक आहे. चला नो म्हणणारे आता नो वाले बघूया. आता इज इक्वल टू येते 96 मध्ये इज इक्वल टू येते. पर्याय क्रमांक 3 96 दुसरी सांगितली ठीक आहे. एक 96 इज इक्वल टू सांगितली. एक 96 पर्याय क्रमांक 3 म्हणजे बर कसं सॉल्व्ह केलं रे तुम्ही? तुमचे डोके जागेला इतका बघा रे. आता इकडे लक्ष द्या रे परत. आता काय करायचं बघा. सिंपल आहे क्वेश्चन तरी चुका करताय तुम्ही. बघा तुमचे डोके जागेला नाही तर आता बघा सिंपल लक्षात ठेवा. 96 अमोघे शिंदेने आन्सर दिलं इज इक्वल टू म्हणून. आता बघा सिंपल काय नाही. इकडली साईडची पदावली सॉल्व्ह करूया. ही साईडची पदावली आपण सॉल्व्ह करूया. सिंपल जसं समर्थनं सांगितले तसं. बघा 18 गुणिले 4 मायनस 6 हे पहिलं पदावली सॉल्व्ह करतोय. नंतर ही करतोय बघा ही 70 गुणिले 2 भागिले 2 मायनस 4 ठीक आहे. लक्ष द्या सगळ्यांनी. तुमचे डोके जागेला नाहीत बघा. नंतर बघूया आपण ठीक आहे. इकडली बरोबर इकडली मध्ये चौकटीत काय येते ते तुम्हाला सांगायचंय ठीक आहे. जर बरोबर आलं तर बरोबर येणार. जर मोठी असेल तर तिकडं मोठा सिम्बॉल असा लागेल त्याच्याकडे तोंड करेल हा सिम्बॉल ठीक आहे. चला आता काय करायचं सिंपल बघा लक्ष द्या. आता काय करायचं हे पदावली सॉल्व्ह करूया. पहिलं आपल्या रूल नुसार जावं लागणार. बॉड मास नुसार कंच भागू बे व ठीक आहे. सगळ्यांना लक्ष द्या. कंच भागू बे व इथं दिसतंय सगळ्यांना. दिसत नसेल तर सांगायचं ठीक आहे. कंच भागू बे व न जावं लागणार. कंस तर नाहीये भागाकार तर नाहीये या पदावलीमध्ये ठीक आहे. बघ गुणाकार आहे तर पहिले गुणाकार करा. हे दोघं दिसतेत गुणाकार करा. 18 चोक किती होतं रे? 72 मायनस 6 करा. मायनस 6 केल्यानंतर 18 चोक 72 मायनस 6 जर केलं तर किती उरतात रे? 72 मधून 6 जर काढलं तर किती उरतात? 66 उरतात. बरोबर समर्थ म्हणले ते बरोबर 66. जर कळत नसल तर बघा इथं 72 मायनस 6 करतोय म्हणजे किती झालं? एकूण एक हातचा घ्या तर काय 12. 12 मधून 6 गेले 6 इथं उरले 6 म्हणजे 66 आलं. 66 आलं का? आलं ठीक आहे. म्हणजे ह्याचं तुम्हाला उत्तर तर 66 भेटलं. मी इथं 66 लिहितो ठीक आहे. इथं ब्रॅकेट लिहितो ब्रॅकेट हा ब्रॅकेट ठीक आहे. आता हे तुम्हाला हे पदावली सॉल्व्ह करायचे बाळांनो. बघा पहिलं काय करणार? कंच भागाकार. आता हा भागाकार सॉल्व्ह करा म्हणजे काय 70 गुणिले या दोघांचा भागाकार बे एक बे आला मायनस 4 ठीक आहे मायनस 4. मग आता नंतर काय करावं लागेल? गुणाकार. ह्या दोघांचा गुणाकार करा म्हणजे 70 मायनस 4 करा तर काय येते तुमचं उत्तर? 66. मग हे 66 इथं घ्या म्हणजे इज इक्वल टू चं सिम्बॉल येते. बरोबर 66 बरोबर 66 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. चला कोणाला कळालं नाही काहीच्या काही आन्सर